जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई हा नामाचा गजर अजूनही जसाच्या तसा कानात घुमतो आहे। ह्या गजराने आठवणी मात्र जाग्या झाल्या त्या जवळजवळ 3 दशक मागच्या। 5वीत प्रबोधिनी दाखल झाल्यावर अगदी पहिल्याच पंधरवड्यात वेगळ्या वाटेने जाणाऱ्या आपल्या शिक्षण पद्धतीचा अनुभव मिळायला लागला। पालखी बरोबर वारी मध्ये चालणं म्हणजे काय हे त्यावेळी माहीतही नव्हतं। कशासाठी वारी करायची आणि आपणही 4 पावलं का चालायचं हे कळण्याचंही वय नव्हतं। दुपारची थोडी ऊन्ह कलायला लागली आणि रस्त्यावरून चालणाऱ्या अनेक जणांमध्ये आमचा गट हळूच सामील झाला। ताई जे जे सांगतील ते आम्ही फक्त करत गेलो। चालता चालता चाल डोक्यात पक्की झाली। बोलता बोलता बोल मनात रुजत गेले। पावलांनी एक विशिष्ट लय पकडली। कशाची तरी मज्जा यायला लागली। आमच्या बाजूने चालणारे सगळे आमच्याकडे कौतुकाने बघत आहेत याची मात्र जाणीव कुठेतरी मनात होत होती। हे सगळे कुठे बरं निघालेत, का निघालेत, आपण त्यांच्या बरोबर का बरं चालतोय, असे अनेक प्रश्न मनात येत होते। आजूबाजूचं सगळं वातावरण विठ्ठलाच्या नामाने अगदी भारून गेलं होतं। चालता चालता वारीतल्या एका सुरकुतल्या हातानं कपाळावर बुक्का लावला आणि कुठल्या तरी एका विलक्षण समाधानाचा मी पहिल्यांदा अनुभव घेतला। 10 वर्षाचं वय होतं। मुखात पहिल्यांदाच विठ्ठल नाम होतं, पण हृदयात कसला तरी आनंद ओसंडून वाहत होता। ह्याच भावना आपल्यापैकी सर्वांच्याच असतील नाही का? ह्याच आनंदाची अनुभूती जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणहून जमलेले आपण सगळे प्रबोधक आज घेऊया। विठ्ठलाच्या या नामात सुख आहे का सुखाचंच नाम विठ्ठल आहे हे तेव्हाही आणि आजही मला सांगणे अवघड आहे।
सुखाचे हे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे, वाचे आळवावे, विठोबासी वाचे आळवावे, विठोबासी सुखाचे हे नाम आवडीने गावे. सुखाचे हे नाम आवडीने गावे. संसार सुखाचा होईल निर्धार. संसार सुखाचा होईल निर्धार. संसार सुखाचा संसार सुखाचा होईल निर्धार. नामाचा गजर सर्व काळ, नामाचा गजर, नामाचा गजर, नामाचा गजर, नामाचा गजर सर्व काळ. नामाचा गजर सर्व काळ. नामाचा गजर सर्व काळ. सुखाचे हे नाम आवडीने गावे. सुखाचे हे नाम आवडीने गावे. काम क्रोधाचे न चलेची काही. काम क्रोधाचे न चलेची काही. आशा मनशा पाही दूर होती. आशा मनशा पाही दूर होती. आशा मनशा पाही दूर होती. सुखाचे हे नाम आवडीने गावे. सुखाचे हे नाम आवडीने गावे. आवडी धरोनी वाचे म्हणे हरी हरी. आवडी धरोनी वाचे म्हणे हरी हरी. आवडी धरोनी
महारी म्हणतसे महारी म्हणतसे महारी चोखियाची सुखाचे हे नाम आवडीने गावे सुखाचे हे नाम आवडीने गावे वाचे आळवावे वाचे आळवावे विठोबासी वाचे आळवावे विठोबासी सुखाचे हे नाम आवडीने गावे सुखाचे हे नाम सुखाचे हे नाम सुखाचे हे नाम आवडीने गावे. दर आषाढी कार्तिकी एकादशीला विठ्ठलाचे लाखो भक्त पावसा पाण्याची फिकीर न करता न थकता अखंड 300-350 मैलांचा प्रवास करून चंद्रभागेच्या तीरावर जमा होतात. वैष्णवांच्या या मेळ्यानं अवघी पंढरी फुरून जाते. पंढरपूर हे वारकऱ्यांच्या दृष्टीनं साक्षात भूवैकुंठ आहे. इथे आपल्या भक्तांसोबत स्वतः विठ्ठल भजनात रंगून जातो आणि आपल्या भक्तांना प्रेमानं गळामिठी देतो अशी सगळ्यांची धारणा असते. आपल्या भक्तांना भेटण्यासाठी स्वतःचे राऊळ सोडून येणारा हा एकच देव मला आजपर्यंत माहित आहे. भक्तवत्सल विठ्ठलाला भेटायला आलेल्या वैष्णवांनी चंद्रभागेचं वाळवंट फुलून जातं. गुलाल बुक्क्याची उधळण होते आणि पुन्हा एकदा हरिनामाचा गजर होतो. अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन आम्ही जातीहीन उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन त्यात आम्ही लीन पायरीशी होदंग गाऊनी अभंग पायरीशी होदंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग धावू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग धावू अंग अंग धावू नाम विठ्ठलाचे घेऊ नाम विठ्ठलाचे घेऊ नाम विठ्ठलाचे घेऊ होनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। आषाढी कार्तिकी भक्त जन येती, भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती। पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, संत गोळा होती। पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, संत गोळा होती। सुखामणे नाम घेता, सुखामणे नाम घेता, सुखामणे नाम घेता भक्त होती दंग। नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। पांडुरंग अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग। अबीर गुलाल उधळीत रंग। नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग। आषाढी वारीच्या निमित्तानं दरवर्षीच मग वारकऱ्यांबरोबर 4 पावलं चालण्याचा आनंद घेत राहता आला। हळूहळू वारीबद्दल, वारकऱ्यांबद्दल, वारीच्या इतिहासाबद्दल, विठोबाबद्दल कुतूहल वाढत गेलं आणि त्यामुळे का होईना थोडं थोडं वाचनही होत राहिलं। पंढरपूरच्या या वारीला किमान 800 ते 900 वर्षांचा ज्ञात इतिहास आहे, हे केवळ विलक्षण आहे। विठोबा, विठ्ठल, विठुराया, पांडुरंग, हरी, नारायण ही सर्व एकाच तत्वाची नावं आहेत। हा विठ्ठल म्हणजे विष्णूचं रूप आहे आणि 6 आर्या वैष्णवांचं हेच आराध्य दैवत आहे, हेही आता कळायला लागलं। विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी सारे वैष्णव सलग 20-21 दिवसाचा पायी प्रवास करून पंढरपूरला जातात। टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग, ओव्या, भजन म्हणत प्रत्येक पावलागणिक विठ्ठलाचं नामस्मरण करतात। ह्या सगळ्यांच्या मनात एकच इच्छा असते, ती म्हणजे विठुरायाचं सगुण साकार रूप डोळ्यात साठवून घेणं आणि त्याच्या पायावर एक वार माथा टेकवणं। विठ्ठलाचं सावळं रूप अतिशय लोभसवाणं आहे। समचरण अवस्थेत दोन्ही हात कटीवर विसावलेले आहेत अशा योगेश्वर मुद्रेमध्ये विठ्ठल पंढरपुरात विराजमान आहे। पितांबर नेसलेला, मस्तकी मुकुट धारण केलेला, कानात मकर कुंडल, गळ्यात तुळशी हार, कटीवर मेखला, हातात केयूर, मनगटात वलय, पायात तोडे असे हे विठोबाचे रूप। समस्त वारकरी भक्तांना आणि संतांना विठ्ठलाच्या या सगुण मूर्तीनं भुरळ घातली नसती तरच नवल। विठ्ठलाचे हे सगुण रूप वादनातून साकार होतानाचा आनंद आता आपण सगळे घेऊया।
निर्मळ मन आणि सश्रद्ध अंतःकरण यांच्या समन्वयातून भारताच्या भूमीत भक्तीचे अनेक सात्विक प्रवाह निर्माण झाले. भक्तीची, सदाचाराची, बंधुभावाची आणि सहिष्णुतेची एक प्रचंड लाट महाराष्ट्राच्या भूमीत उदयास आली. ती म्हणजे वारकरी संप्रदायाच्या रूपानं. विठ्ठल नामाचे अखंड स्मरण करत राहणे आणि वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेणे हे वारकरी संप्रदायाचे आद्य कर्म मानले आहे. मुळात प्रत्येक वारकरी हा महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण जीवन जगणारा एक सामान्य माणूस. वारकऱ्यांचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, काया वाचा मने जीवे, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाचा वारी कर. खांद्यावर भागवत धर्माची पताका, गळ्यात तुळशीमाळा, कपाळी गोपीचंदनाची उटी, प्रतस्थ आचरण आणि शांती, क्षमा, समाधान आणि माणुसकीनं भरलेलं हृदय ही खऱ्या वारकऱ्याची व्यवच्छेदक लक्षणं म्हणावी लागतील. रोजच्या आयुष्यातले ताणतणाव, संसारातील कटकटी हे कोणाला चुकले नाही. ह्यानं माणसाचं मन अगदी भरकटलं नाही तरच नवल. नामदेव महाराज मात्र मनाला आवर घालून परत परत नामस्मरणात गुंतून राहण्याचा सल्ला देतात. गेली 2 वर्ष आपल्यावरील संकटामुळे सगळेच वारकरी वारीच्या आनंदाला मुकले आहेत. विठ्ठलाच्या विरहाचं दुःख प्रत्येकाच्या मनात साचलं आहे. या कष्टाच्या काळात परत एकदा विठ्ठलाला भेटण्याची मनातील ही ओढच सर्वांना निरंतर लढण्याची शक्ती देत आहे. सर्व काही सुरळीत होईपर्यंत आपण प्रत्येकानं आपल्या आपल्या मानसिक निष्ठेनं ही एकल एकाकी आंतरिक वारी चालूच ठेवायची आहे. मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूया, सांग पंढरी राया काय करूया. सांग पंढरी राया काय करूया, कारूप ध्यानासी, कारूप ध्यानासी, नाये तुझे, नाये तुझे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बसता निद्रे लागवी, कीर्तनी बसता निद्रे लागवी, मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषया सुखा, विषया सुखा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.
वारकरी संप्रदायाला फार मोठी संत परंपरा लाभली आहे. या परंपरेत स्त्री संतांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं आहे. नामयाची जनी ही नाममुद्रा जिने धारण केली अशा जनाबाईचा भक्तियोग आणि अभंग संपदा विलक्षण समृद्ध आणि तितकीच प्रत्ययकारी आहे. जनाबाईच्या चरित्रातून आणि अभंगातून चमत्कार वाटावा अशा अनेक कथा समोर येतात. भाव व्याकुळता, निरागसपणा, आर्त भक्तीचा ओलावा आणि भावनांची निर्मळता अशा सगळ्या गुणांमुळे जनाबाईंचं काव्य अक्षर झालं. जनाबाईंची भक्ती इतकी आर्त होती की विठ्ठल स्वतः तिला भेटायला येत असे. तिच्या प्रत्येक कामात तिला मदत करत असे. मना लागो हाची धंदा, रामकृष्ण हरी गोविंदा, नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नामयाची जनी. दैनंदिन जीवनात भक्ती कशी करायची? आपलं आपलं नियत काम करताना विठ्ठलाचं अखंड स्मरण कसं ठेवायचं याचा वस्तुपाठ जनाबाईनं घालून दिला. जनाबाईचा आदर्श आपल्या आपल्या आयुष्यात आपल्याला आचरणात आणता येईल का बरं? तसं करायचं असेल ना तर मग प्रत्येक श्वासाला पांडुरंगाची आठवण यावी लागेल आणि प्रत्येक पावलागणिक विठ्ठलाचा जप करावा लागेल. कोण विठुराया तू? या इथं वाळवंटात कशा पायी आलास? तुझ्या जनीच्या डोळ्यातलं पाणी पुसायला आलास? अरे पण खरं सांगू का, आज डोळ्यात पाणी आलंच नाही बघ माझ्या. कोणापायी रडायचं? ह्या लोकांसाठी? छे, ह्यांच्यासाठी नाही रडायची मी. खरं सांगू का विठुराया, त्यांनी सुळावर द्यायला काढलं होतं ना तरी सुद्धा भीती नाही वाटली बघ. हा पर खंत वाटली होती. वाटलं की तू रागावलास की काय माझ्यावर. तुला मी नाही नाही ती कामं करायला लावली, दळण कांडण करायला लावलं, धुणी धुवायला लावली, गोवऱ्या थापायला लावल्या. मला वाटलं तू रुसलास माझ्यावर. रागवला नाहीस ना रे विठुराया. खरं सांगू का, काहीही झालं ना तरी तुझ्यावरची श्रद्धा क्षणभर सुद्धा ढळली नाही बघ. तुझ्या नामस्मरणावरचा विश्वास हल्ला नाही माझा. अरे तुझ्या नामस्मरणानंच तर तारलं मला साऱ्या दुःखातून, साऱ्या कष्टातून. खरं सांगू विठुराया, आता की नाही पिकलेल्या आंब्यासारखी मऊ झालीये मी. पण पूर्वी असं नव्हतं. उठसूट भांडण काढायचे तुझ्याशी. अशी बंडखोर झाले आणि तुला बोलावलं ना तेव्हा आलास तू. हसतोस काय गालातल्या गालात? खरंच सांगते, आपणहून नाही आलास तू. हो पण जेव्हा जेव्हा मी मनापासून बोलवलं ना तेव्हा आलास. दिवसा आलास, रात्री आलास, कष्टाच्या वेळी आलास, विश्रांतीच्या वेळी आलास. माझा जीवाभावाचा सखा झालास. या जनीच्या मनीचं गूज ऐकायला आलास. माझं दुःख सरलं आणि तुझ्या नामस्मरणाचं वेड लागलं बघ. दिवस रात्र केवळ तुझंच गोड नाव मुखात येऊ लागलं. आठवतं तुला, एकदा त्या शेजारणींनी माझ्याशी भांडण काढलं होतं. म्हणाली या गोवऱ्या माझ्याच आहेत म्हणून. भांडली. शेवटी मी म्हटलं तोड ती शेणी. ज्या शेणीतून विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल ना ती शेणी या जनीची. माझ्या शेणीतून तुझं गोड नाव ऐकू आलं. खरं सांगू विठुराया, या नामस्मरणानंच तुला बांधून ठेवलंय बघ मी. धरीला पंढरीचा चोर, प्रेमे बांधून या दोर. हृदय बंदीखाना केला, त्यात विठ्ठल कोंडीला. या नामदेवांच्या घरी आले आणि माझं आयुष्य धन्य झालं बघ. अरे या घरात आले म्हणून तर तू भेटलास मला. माझा राग गेला, मन शांतावलं. तुझ्या सहवासात माझं मीपणच गळून गेलं बघ. मी नामयाची जनी, नामदेवांची दासी जनी आणि तुझ्या नामात एकरूप झाले म्हणून नामयाची जनी. विठुराया, तुझ्यामुळे सगळ्या संतांची भेट झाली बघ. सगळ्यात जास्त अपूर्वाई ती ज्ञानदेवांची. ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानदेवांची भेट म्हणजे पूर्व पुण्यच बघ. आता काय सांगू या चार भावंडांबद्दल. संपूर्ण वैराग्याची मूर्ती तो निवृत्ती. ज्ञानाचा अलौकिक सागर तो ज्ञानेश्वर. चिंतनशील, समजायला सोपा न
तो सोपान आणि धाकटी मुक्ता. नामदेवानी तिला सणकांडी म्हणली म्हणून बघायला गेले आणि भाळलेस की तिच्यावर. इतकी गोजिरी, चिमुरडी, ज्ञानी, जणू चाफेकळीच. विठुराया, तुझ्यामुळे ही संत मंडळी माझ्या आयुष्यात आली बघ. तो आजा मेळा, तो चोखा मेळा. शेवटी म्हणावंच लागलं मला, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत. काय म्हणतोस विठुराया? आता या लोकांना माझी योग्यता कळलीये. रावळात आत येण्यापासून आता मला अडवणार नाहीत. आयुष्यभर ज्या गोष्टीचा ध्यास घेतला ते तुझं रावळातलं दर्शन आता घेऊ म्हणतोस. पण खरं सांगू का विठुराया, आता त्या दर्शनाची गरजच उरली नाही बघ. एकेकाळी फार आस होती बघ त्या दर्शनाची. पण आता मीच राऊळ होते, साऱ्या भक्तांना सामावून घेते. मीच गरुड खांब होते आणि माझं मलाच आलिंगन देते. मीच सावळा पांडुरंग होते आणि माझी मलाच पाहत राहते. आता राऊळ नको आणि दर्शनाचा उपचारही नको. आता फक्त तुझं नाम हवंय. तुझं गोड नाम या मुखात कायम राहू दे. विठ्ठल 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 विठ्ठल. नाम विठोबाचे घ्यावे, विठ्ठल 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 विठ्ठल. मग पाऊल टाकावे, विठ्ठल 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 विठ्ठल. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. विठ्ठल 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 विठ्ठल. नाम तारक हे थोर, नाम तरिले अपार. नाम तारक हे थोर, नाम तरिले अपार. नाम तारक हे थोर, नाम तरिले अपार. विठ्ठल 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 विठ्ठल. अजामिळ उद्धरीला, अजामिळ उद्धरीला. चोख मिळा मुक्तीस नेला, अजामिळ उद्धरीला. चोख मिळा मुक्तीस नेला. विठ्ठल 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 विठ्ठल. नाम दळणी कांडणी, नाम दळणी कांडणी. म्हणे नामयाची जनी, म्हणे नामयाची जनी. नाम दळणी कांडणी,
एकनाथ महाराज म्हणतात, ह्या देहाचे व्हावे सार्थक आणि विठ्ठल स्मरावा श्वासागणिक. प्रत्येक श्वासागणिक भक्तिभावानं विठ्ठलाला आळवता आळवता या नामाचा छंद कधी झाला कळलंच नाही. छंद मजला विठ्ठलाचा, छंद मजला विठ्ठलाचा, ज्ञानदेव ज्ञानियांचा, ज्ञानदेव ज्ञानियांचा, छंद मजला विठ्ठलाचा, ज्ञानदेव ज्ञानियांचा, कैवल्याचा निर्मळ पुतळा, कैवल्याचा निर्मळ पुतळा, कैवल्याचा निर्मळ पुतळा, अवतरला भूतला, अवतरला भूतला, अवतरला भूतला, अंतरंगी मम जीविता, अंतरंगी मम जीविता, अंतरंगी मम जीविता, अंतरंगी मम जीविता, ज्ञानराजा पंढरीचा, ज्ञानराजा पंढरीचा, छंद मजला विठ्ठलाचा, छंद मजला विठ्ठलाचा, ज्ञानदेव ज्ञानियांचा, येई माझे हो विठाई, येई माझे हो विठाई, येई माझे हो विठाई, येई माझे हो विठाई, 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 येई माझे हो विठाई, करुणा कर तू एक नाही, करुणा कर तू एक नाही, करुणा कर तू एक नाही, परमानंदे परम विठाई, परमानंदे परम विठाई, परमानंदे परम विठाई, परमानंदे परम विठाई, ध्यास नामा तव चरणांचा, ध्यास नामा तव चरणांचा, छंद मजला विठ्ठलाचा, छंद मजला विठ्ठलाचा, ज्ञानदेव ज्ञानियांचा, ज्ञानदेव ज्ञानियांचा, छंद मजला विठ्ठलाचा, विठ्ठलाचा, विठ्ठलाचा. हरिनामाचा महिमा अगदी सोप्या आणि मधुर भाषेत तरीही अतिशय खात्रीपूर्वक आणि ठामपणे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे. हरि उच्चारणी अनंत पापराशी, हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्र. ज्ञानेश्वरांचं सर्वच वाङ्मय शब्द लावण्यानं भारलेलं आहे. वाणीतून येणारा प्रत्येक शब्द ज्ञानेश्वरांनी स्वानुभवातून सिद्ध केला. विठ्ठलाच्या सच्चिदानंद नित्य निरंजन रूपाचं दर्शन झाल्यानंतर ज्ञानेश्वर भागवत धर्माचे अध्वर्यू झाले आणि समस्त वारकऱ्यांची माऊली झाली. ज्ञानेश्वर माऊलींनी आत्मज्ञानाला शुद्ध, सात्विक, सुवासिक अशा मोगऱ्याची उपमा दिली आहे. ज्येष्ठ बंधू आणि गुरुही असणाऱ्या निवृत्तीनाथांनी विठ्ठल भक्तीचा, आत्मज्ञानाचा मोगरा लावला आणि त्यानं बघता बघता आकाशाला गवसणी घातली.
हा मोगरा असा काही दरवळला की ज्ञानेश्वरांना अमृतानुभव घेता आला. आत्मज्ञानाच्या या प्रकाश वाटेवर माऊलींना जे जे स्फुरले त्याचेच त्यांनी वस्त्र विणून जगन्नियंता विठ्ठलाच्या पायी पुन्हा अर्पण केले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कैयासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले सिरोप लाविले द्वारी, इवले सिरोप लाविले द्वारी. तयाचा वीरू गेला गगनावी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफिला शिरा, मनाची गुंती गुंफिला शिरा. बाप रखुमा देवी वरी विठ्ठली अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कैयासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. संतांचे अभंग वाङ्मय वैविध्यानं नटलेलं आहे. विठ्ठल नाम किती वेगवेगळ्या प्रकारे घेता येऊ शकते याचा हा एक मोठा खजिनाच आहे. लोक परंपरेतून हा खजिना आज आपल्यापर्यंत पोचला आहे. पंढरीचे महात्म्य, विठ्ठलाचं महात्म्य, संत संग, ईश प्रार्थना, उपासनापर, उपदेशपर अभंग, नामाचे, ज्ञानाचे, कीर्तनाचे असे अचंबित करणारे अनेक विविध अभंग. विठ्ठलाला आळवण्याची एकही संधी आणि एकही मार्ग आपल्या संतांनी सोडला नाही. निंदा स्तुती हा असाच एक प्रकार बरं का. वरवर निंदा वाटावी परंतु गाभ्यातून आपल्या आराध्य दैवताबद्दल अनन्यसाधारण अभिमान आणि भक्ती दाखवणारा हा प्रकार. उपहासानं सुद्धा आपल्या लाडक्या पंढरीनाथाची निंदा करणं किती अवघड आहे नाही.
तुकाराम महाराजांनी समाजाचे डोळे उघडण्याकरता, लोकांची वैचारिक झाडणी करण्याकरता आणि समाज प्रबोधनासाठी निंदा स्तुती हा अभंगाचा प्रकार वापरला. पंढरी
पंढरपुरात जाऊन चंद्रभागेचे स्नान झाल्यावर भक्त विठ्ठलाचं दर्शन घेतात, आपल्या मनातील गाऱ्हाणं त्याच्या पायाशी मांडतात आणि मग निश्चिंत होऊन जातात. सगळे बंध तोडून, भेदभाव विसरून, जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व प्राणी मात्रा एकच पांडुरंग वसलेला आहे असं जाणणारे हे वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. नोहे एकल्याचा खेळ अवघा मेळविला मेळ, हे विठ्ठलाचं जणू सूत्रच आहे. 18 पगड जातीतल्या रंजल्या गांजलेल्यांना, कष्टकऱ्यांना भक्तीच्या आणि निष्ठेच्या एका छत्राखाली पांडुरंगानं सामावून घेतलं आहे. निस्सीम भक्ती करणारे असे लक्ष लक्ष भक्त हेच विठ्ठलाचं खरं वैभव आहे, नाही का? पंढरीच्या या अस्सल वैभवाचं, भक्तांच्या या मेळ्याचं दर्शन अनेक वर्णन पर अभंगातून आपल्या डोळ्यासमोर सगुण साकार होतं.
वारकरी संप्रदायात संत नामदेवांचे खूप मोठे योगदान आहे. भागवत धर्माची पताका घेऊन भक्ती मार्गाचा प्रचार संपूर्ण भारतात त्यांनी केला. निरक्षरांना सुद्धा नामभक्ती करण्याचा अधिकार आहे आणि भगवान हा केवळ भावाचा भुकेला आहे हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. प्रभू श्री रामचंद्रच पंढरपुरात विठ्ठल रूपात वसलेले आहेत हे जाणून उत्तर भारतात रामनामाचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा ऐक्य भावे. न लगती स्तोत्रे नाना मंत्र तंत्रे, वर्णिजे बा वक्त्रे श्रीराम नाम. नामदेवांच्या नंतर जवळजवळ 250-300 वर्षांनी संपूर्ण भारताचं भ्रमण करून रामदास स्वामी सुद्धा पंढरपुरात आले. त्यावेळची भारतातील एकंदरीत सामाजिक परिस्थिती बघून त्यांचं मन अत्यंत पिळवटून निघालं होतं. प्रभू रामचंद्रच पंढरपुरात विठ्ठल रूपात वसलेले आहेत हे जाणून त्यांनी विठ्ठलासमोर उलटे गारहणे घातले. अरे विठ्ठला, तुझे चापबाण काय झाले? तू अयोध्येत होतास ना, तिथे धर्माचे रामराज्य प्रस्थापित केलेस, ते विसरलास का? पंढरीत येऊन अयोध्येला कसा काय रे विसरलास? इथे विठ्ठलाचे रूप घेऊन उभा आहेस, तुझ्यातील राम काय झाला? रामदासी सद्भाव जाणा, राम झाला पंढरी राणा. येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा. येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा. चापबाण काय केले, चापबाण काय केले, करकटावरी ठेविले, करकटावरी ठेविले. चापबाण, चापबाण काय केले, करकटावरी ठेविले. का बाधरिला भोला, का बाधरिला भोला, दिसे वेश पालटला, दिसे वेश पालटला, पालटला. येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा. काय झाली अयोध्यापुरी, काय झाली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी, येथे वसविली पंढरी. काय झाली, काय झाली, काय झाली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी. शरयू गंगा काय केली, शरयू गंगा काय केली, कैची भीमा मेळविली, कैची भीमा मेळविली, मेळविली. येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा.
झाली सीता सती, काय झाली सीता सती, काय झाली, काय झाली, काय झाली सीता सती. जन दिसती, येथे बहुत जन दिसती. रामदासी सद्भाव जाणा, रामदासी सद्भाव जाणा, रामदासी सद्भाव जाणा. राम झाला, राम झाला पंढरी राणा, राम झाला पंढरी राणा, पंढरी राणा, पंढरी राणा. येथे कारे उभा श्रीरामा, येथे कारे उभा श्रीरामा. मनमोहन मेघश्यामा, सालाबाद प्रमाणे याही वर्षी अत्यंत मर्यादित स्वरूपात का असेना पालख्या विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाल्या आहेत. विठ्ठल नामाचा हा गजर अखंडितपणे आपल्या सर्वांच्या मनात चालू राहो आणि ह्या सोहळ्याचा आनंदही आपल्या मनात निरंतर राहो. आणि काय मागो आता. अकल्प आयुष्य भावे तया पुरा, माझिया सकळा हरीचा दासा. कल्पनेची बाधा नभो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लावो राजसा, माझिया आहे.